नमस्कार, प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण उकडीची किंवा मग तळलेले मोदक तयार न करता कमी साहित्य वापरून अगदी कमी वेळामध्ये झटपट तयार होणारे मावा किंवा मग खव्याचे मोदक तयार करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये विशिष्ट पूजा प्रसंगी गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो। चला तर मग पाहूया त्यासाठी कोणकोणते साहित्य घेतले। त्यासाठी इथे आपण 250 ग्रॅम खवा घेतला आहे। गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप करून घेतले आहे। चवीनुसार साखर घेतली आहे। काही केशर दुधामध्ये भिजत घातले होते। वेलची पूड घेतली आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। सर्वात आधी आपण कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेतलं आहे। घेतलेला खवा आहे ते 2 ते 3 मिनिटं तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा। खवा आहे तो गॅसवरती 4 ते 5 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा। आपल्याला घरच्या घरी दूध आटूनही खवा बनवता येतो, नाहीतर मग मार्केट मधला खवा घेतला तरीही चालेल। खवा व्यवस्थित मऊ झाला की त्यामध्ये घेतलेली साखर आहे ती घालून घेऊयात। इथे आपण पूर्ण साखर घेतलेली आहे, त्याऐवजी तुम्ही मग पिठी साखरेचाही वापर करू शकता। साखर आहे ती खव्यामध्ये चांगली विरघळलेली आहे। आता आपण त्यामध्ये घेतलेले केशरयुक्त दूध आहे ते घालून घेऊयात। केशरयुक्त दूध टाकल्यामुळे आपल्या मोदकाला चांगला रंग येतो, त्यामुळे फूड कलरचा वापर करण्याऐवजी केशर दूध घातलेले कधी पण चांगले। 4 ते 5 मिनिटं चांगलं घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं। घरच्या घरी झटपट अशा आपले खाव्याचे किंवा मग मावा मोदक बनवून तयार होतात। हे चांगलं घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं। बनवायला सोपे आहेत आणि टिकतातही बरेच दिवस। कंटिन्यू हलवत राहायचं, जेणेकरून ते कढईच्या तळाशी चिकटणार नाहीतर ते खालच्या साईडने करपून त्याचा कलर चेंज होतो। खवा आपला बऱ्यापैकी घट्ट होत आलेला आहे। आता आपण त्यामध्ये घेतलेली वेलची पूड आहे ते घालून घेऊयात। हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। गॅस बंद करून खवा थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। थंड झाला की तो अजून घट्ट होतो। थंड होण्यासाठी आता आपण तो डिश मध्ये काढून घेतला होता। खवा थंड झालेला आहे। आता आपण मोदक तयार करायला घेऊयात। सर्वात आधी आपण मोदकाच्या साच्याला तूप लावून घेऊयात, जेणेकरून आपले मोदक सहज निघतात। आता आपण त्याचे मोदक तयार करायला घेऊयात। तयार केलेले खव्याचे सारण आहे ते साच्यामध्ये भरून घ्यायचे। भरून झालं की सर्व बाजूने ते चांगलं प्रेस करून घ्यायचं। आता आपण साच्यातून मोदक काढूयात। तुम्ही पाहू शकता किती झटपटपणे आपला मोदक बनवून तयार झालेला आहे। साच्यातून पण किती अलगदपणे मोदक बाहेर आलेला आहे। अशा प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊयात। मोदकाच्या गार्निशिंग साठी इथे आपण पिस्त्याचा वापर केलेला आहे। तसेच त्यावरती दुधात भिजवलेले केशर पण लावून घेतले आहे। गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरच्या घरी झटपट असे आपले खवा किंवा मावा मोदक बनवून तयार झालेले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।